कामाची माया वा माया वागा जरा करून स्वतः घामायावर मात्र मना ध्यानाचा विचार केला आणि काय केलं भरल्या बाजूला तरी का तुझ गुजरात रात्री सांजला घामाया मात्र तान्या बिरापाला काय बोलत्या माहिती का काय बोलत होती बरं का त्याच वेळेला अरे दादा हो तो आता लहानाचा मोठा झालायचं आता तर का कळत्या वयाला बरं का आता तुझं रोज केलं भांडण मला मिटवून रगड झालं या असे आका लागली बोलायला बरं का लहानाचा मोठा झालायचं कुठलं तरी एखादं काम करण्यासारखं झालायचं अशी लागली आता बोलायला बरं का आता कुठलं तरी एक तो काम केला पाहिजे कुठला तरी एक धंदा केला पाहिजे अशी लागली सांगायला बरं का त्या वेळेला तेवढे म्हणल्याबरोबर स्वतः आता नाही बिरापा का मायावाला काय म्हणतोय माहिती का काय बोलत होती बरं का त्या वेळेला अगा का हो आता कुठलं काम करायचं असं लागला सांगायला बरं का कुठले काम करायचं म्हणल्याबरोबर का माझी मायावा काय म्हणत्या माहिती का आणि काय बोलत होती बरं का त्या वेळेला अरे दादा हो बोलताना त्या खोऱ्या मला काय ठोकला लागली सुद्धा काय झालं माहिती का काय झालं काय म्हणत्या अरे दादा दादा मात्र 350 कुकल्या गोधून पोराला 350 कुकरे दी ही सगळी गोगण निकाल कोणतं येणच भरली की होय 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 कोकऱ्या 350 कोकऱ्या तेवढं चारा पाणी तो गेलं पाहिजे रोज तुझं का घर भांडायला मिटवून मला रगड झाले असं म्हणतात जसं आकाला काम सांगितलं होतं तसं मात्र ताने आबरा परा कोडू पडलो जीवाला लागला होता जेव्हा मला ध्यानाचा विचार केला असा मात्र विचार केल्याबरोबर काय लागला अरे बापरे म्हणला काम करायचे कधी सुद्धा माहित नाही हा काम करत कधी मी माहित होय 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 आणि हे कसं माहित होतंय माझ्या आकार आता कधी नाही ते एकदा आता काम सांगितलं म्हणलं राखाची गोट मोडायचं तर कसं आणि काम कधी नाही ते केलं नाही करायचं तर कसं मुजेरीच गोट ऐकायला लागला आपल्याला कोड पडलं होतं जीवाला लागला आता मला ध्यानाचा विचार केला विचार करून काय म्हणते माहिती का
अरे बापरे काम करायला माहित नाही म्हणून आता आकाशी गोट मोडून चालत नाही. गोट मोडाय नाही हा गोट मोडली चुकणार आकाश गोट ऐकायचं 350 कोकऱ्याला चारा आणून घालायचा. माझ्यासारखे गाडू बसले गोट मोडणार मी स्वतः मात्र आता मला काही झालं माहिती का काय झालं बरं झुंजा मुंजा राहताला झुंजा मुंजा राहताला जसं अकाल काम सांगितलं होतं तसं आता काम सांगतील करायला लागणार की पाण्या बरोबर मात्र काय झोन म्हणून राहतला तिने सांजेला झोप कुठ लागते झोप लागणार डोळ्याला चैल कोणी ना जीवाला म्हणला कवा चारा नवा कवा 350 कोकऱ्यासला चारा घालावा असं म्हणल्याबरोबर काय विचार करायला आणि हा बरोबर मात्र चैल पडणं हली ती चैन मोठच पडत नव्हती त्याला पहाट 4 वाजली नव्या पहाट 4 वाजली तो काय करतो 4 वाजायला कोंबड्याच्या भागला देवगड म्हणून उठला 4 वाजायला कोंबड्याच्या भांगाला देव मात्र उठला गडबडून उठल्या बरोबर तानाबिरा पाच सुट्टी जागा झाला जाते का काय आता उठी जाय रात्री आकार काम सांगितले वय गेलं पाहिजे त्याच वैरणाला गेल्याबरोबर जसं तानाबिरा बाप पाटे 4 वाजता मात्र गडबडीने उठला हडवाडून उठला आणि काय केलं होतं काय बरे भंडाऱ्याचा या वाट वागा भंडाऱ्याचा वाट
सुरत्या होय. सुरत्या काय झालं होतं माहिती का? काय बरे संभाजी म्हणून देतो तर सुरत्या होय. कसं पाटे 4 वाजता मात्र तानाजीला पाढाळा चारा हुडकत येऊन निघून गेला होता लांब रुपयाला. जसा लांब पल्ल्याला गेल्या बरोबर कोणचा प्रकार घडला चैला देवाला काय ताने बराबर काय झाला चारा मात्र काय मला देवाला येणं झाला होता. होय. देव लागला होता काही विचार करायला माहिती का? काय बरे अरे बापरे हो कवा पाटे 4 वाजल्यापासून चारा ओढाडतोय काय माझ्या काय मला देवाला चारा आहे काय ना. लागला विचार करायला अरे बापरे चारा मला देवाला येत नाही म्हणून मोकळं माघारी जाऊन चालत नाही. होय 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 आकार कधी नाही एकदा काम सांगितलं मोकळं माघारी जाऊन कसं चालतंय. तसं नाही चालणार तरी का वैरण कशाने का असं नाही मिनिटावर घेऊन गेलं पाहिजे. होय 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 स्वतः तान्या बऱ्या परमानाथाचा विचार केला. जसा मना ध्यानाचा विचार केल्याबरोबर विचार काय बरे दडा चारा हुडकत निघून कुठे गेला होता. आणि कुठे गेला असायला जगदाळ्याच्या 12च्या वर शिरीच्या जवळ गेला होता. दरबाराच्या वर शिडीच्या जवळ गेल्याबरोबर शिरीच्या जवळ जाऊन बघतो या काय झालं माहिती का जगदाळ्या शिरीत काय काय झालं. होय शालो आलाय हुरड्याला शालो आला हुरड्याला थोडं टाकून काय झालं होतं माहिती का? काय रे जगदाळ्याच्या 12च्या वर शिरीच्या जवळ गेला. आणि तसंच जवळ जाऊन बघतो तर शाळवाला होता हुरड्याला, गव्हाला होता लोंबाला, हरभरा होता घाट्याला, करडाला होता बोंडाला. असं लागला बोलायला त्यातला चारा कोणचा घेवावा कोणचा सोडावा असं झालं तान्या बिरापाला. लागला पारक करायला तान्या बिरापाल मात्र मना ध्यानाचा विचार केला. जसा मना ध्यानाचा विचार केल्याबरोबर विचाराच्या बघावर करून विचाराच्या बघावर करून
बाबा होय. ए बाबा पाणी तर सुरत्या काय झालं होतं पांढर पाणी जरा उतरून टाका म्हणाल येत नऊ सांगायला त्यांना ती चालायची पाणी आम्हाला चालायची पाणी म्हणून लावते त्या कसा पडला रे बाई रगडी रगडी बाबा मंडी करा हा. गार पाणी थंड पाणी कवा पिऊन पांढर पाणी झाले सगळी लोकांनी मारली हो बाई जा ना हे काढायला 80 घडी रातभर उभा करायचा हात उभा राहायचा तर हे पाणी मागत ज्यांना 95 गवडाच लावलं बैलवान राजाने उगा लय कुस्ती आहे या मागे सुंदरान मांडला सुंदरान मांडला काय झालं माहिती का आणि काय झालं होतं बोलल्या बाजूला बरं का स्वतः मात्र ताण्या बिरा परवैरण काय शाळाची वैरण रस्ता काढायला आणि काढून बरं का जगदाळ्याच्या 12व्या वर्षी मात्र ताना बिरा पाला होता वैरण काढायला आणि असं काढून बरं का बिंड लागला होता घालायला बरं का ताना बिरा मात्र काय ह्या काढला वाकला होता आणि त्या कढला बरं का 12च्या वर्षीतला शाळू संपपत्र देव काय उठला होता आणि असं माघारी फिरून बघितलं नव्हतं बरं का 12च्या वर्षीतला सणा शाळू संपला होता जसा संपला तसं हळूच देव कंबरला हात लावून मात्र महाग उभारला आणि महागायला लागला बघायला आणि बघितलं तसं मात्र महागारी बघितलं तसं ताण्या बिरा पला आणि काय हे केलं तसं ताण्या प्रभात मात्र वैरणीच माग फिरून मात्र तसं वैरणीच ढीग पडलं आणि देव काय लागला होता बोलायला बरं का तसं वैरणीच ढीग पडलं तसं ताण्या घरापारा कुडू कुडू ते जीवाला लागला होता देव मनभेराचा विचार करायला लागला होता देव बिराचा बरं का अरे बापरे म्हणला काम करायची कधी सुद्धा माहित नव्हतं असं बरं का काल काम लावले बरं का बाहेर देऊ की बाहेर सुंदरानया मांडला, सुंदरानवा मांडला. इथे देवाप्रमाणे वारी माझी वासराजा. वारी देवी वासराला, रवी सर्व नवराला. माझ्या